सगळ्या शेतकऱ्यांनी असा विचार केला तर ते थैलेरियोसिस बबेसिसमध्ये जे जनावरं जातात का ते जात नाहीत अशा प्रवाह. म्हणजे जे स्ट्रेस रिमूव्ह झाला, जनावराचं स्ट्रेसमधून बाहेर आलं की निगेटिव्ह एनर्जीमध्ये जात नाही, मग किटोसिस वगैरे नाही झाला, ते मेट्रायटिस वगैरे घटना पण घडत नाही. त्या पूर्णला पूर्ण न्यूट्रिशन वगैरे भेटतं. डॉक्टर आला म्हणजे इन्फेक्शन दूर होण्यासाठी आता अँटीबायोटिक वगैरे पण देतात ना, आतमध्ये लिक्विड वगैरे देतात पाजायला, फायदा होतो या गोष्टीचा. कोणतं हे गाव? भावटाणा. ओके. डॉक्टर पतंगे सर आणि डॉक्टर राधेश्याम सुरोसे. आज आपण भावटाणा या ठिकाणी आलेलो आहोत. एकदम सुंदर पद्धतीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे समोर जे दिसतंय आपल्याला हे गोबर गॅस आहे. किती किती क्षेत्रामध्ये ते 50 फूट आहे ना. काय उपयोग असतं याचा? 80. जास्त तयार होतो. म्हणजे घरी वापरतात का तुम्ही? प्लांटला वापरतो. अच्छा, पनीरचा प्लांट आहे का ना तुमचा? क्या बात आहे. शेतकऱ्याचा पनीरचा प्लांट ऐकल्यावर एकदम भारी वाटायला लागले, कारण की तुकाराम मुंडे साहेब आले, तुम्हाला नक्की त्या पनीरला फायदा होईल आता. कारण की भेसळ जर थांबली तर तुमच्या पनीरला चांगला भाव भेटेल. आता ऑर्डर बी वाढ त्याला. तर कधीपासून करता तुम्ही हे? 1.5 वर्ष. अच्छा, तुम्ही स्वतःच चालू केलं असेल. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण पॉलिटेक्निक झालं. अच्छा, पॉलिटेक्निक करून तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळलेला आहात. भारी. चला, एज्युकेटेड पिढीनं शेतीला जोडधंदा म्हणून पनीर, ते बी एवढ्या डोंगराळ भागात दुर्गम. कुठं कुठं जाते तुमचं पनीर इथून? आता सध्या बीड, उस्मानाबाद आणि नांदेडला जातो. बीड, उस्मानाबाद, नांदेड. क्या बात आहे. लांबवर जाते पनीर. काय किलोचा भाव आहे सध्या? सध्या आपण होलसेलमध्ये 280 रुपये देतो. होलसेलमध्ये. छान, सुंदर पद्धतीचं आहे या ठिकाणी.